भक्तीचा बाजार, धारणगाव खडकला भाविकांची लूट. अंघोळीसाठी उकळले जात आहेत हजारो रुपये. श्रद्धा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत भाविकांना लुटण्याचा संतापजनक प्रकार निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील श्री दत्त देवस्थान प्रति गाणगापूर येथे समोर आला आहे. संकटात सापडलेल्या हतबल भाविकांना विविध धार्मिक विधींचे आमिष दाखवून त्यांच्याकडून हजारो रुपयांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले. नेकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर तक्रार दाखल केली आहे. संकटात सापडलेला माणूस देवाच्या दारी आशेने येतो, मात्र येथे केवळ पैशांचीच भाषा बोलली जाते. प्रशासकीय किंवा धार्मिक नियमावलीला तिलांजली देऊन येथे सर्रासपणे वसुली सुरू आहे. नैताडे रोडवरील या देवस्थानच्या अशा वागणुकीमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. प्रशासनाने दखल घेण्याची मागणी. एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि फसवणुकीच्या कायद्याअंतर्गत कडक कारवाईच्या तरतुदी असताना दिवसाढवळ्यात चालणाऱ्या या लुटीकडे पोलीस आणि जिल्हा प्रशासन कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित होत आहे. अशा बोगस संस्था आणि लुबाडणूक करणाऱ्या व्यक्तींवर तातडीने गुन्हे दाखल करून पीडितांना न्याय मिळवून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.